नमस्कार. महाराष्ट्रातील लढवय्या सर्व शिक्षक बांधवांना मुंबई आकाशवाणी आमदार कैलासजी गोरंट्याल यांच्या निवासस्थानावरून सप्रेम नमस्कार. बांधवांनो, आजच नेमकं फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे गेल्या 32 दिवसापासून महाराष्ट्रातील लढवय्ये शिक्षक आझाद मैदानावरती आपल्या न्याय हक्कासाठी तळ ठोकून बसलेले आहे. शासनाने आपलं आंदोलन दडपून टाकावं म्हणून अनेक क्लुप्त्या केल्या. अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी, कॅबिनेट मंत्र्यांनी, अनेक प्रदेशाध्यक्षांनी आंदोलन मागे घ्या, आम्ही तुमचा प्रश्न 15 दिवसात संपवू, आम्ही तुमचा प्रश्न 2 दिवसात संपवू, तुम्ही आंदोलन मागे घ्या, आताच लगेच जाऊन उद्या लगेच GR काढतो, आंदोलन मागे घ्या, अनेक विनवण्या केल्या. आणि भोळा भाबला आमचा शिक्षक यांच्यावर विश्वास ठेवून राहिला. अहो, हक्काचं 100% सोडाच, परंतु मागच्या सरकारनं जे काही दिलेलं अनुदान होतं ते सुद्धा या सरकारने काढून घेतलंय. तरी माझा महाराष्ट्रातला 60,000 शिक्षक शांत. जसं राजकारणात जातीपातीचं राजकारण केलं जातं आणि सत्ता मिळवली जाते, त्याच प्रकारे फोडा आणि राज्य करा. शिक्षक एकच असतो, परंतु या शिक्षकाच्या अनेक जशा जाती वाटून टाकलेल्या, पोटजाती वाटून टाकल्या. 1628 एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये 2004, 2006 या कालखंडामध्ये पात्र झालेल्या शाळांना सरसकट 100% ते काय अनुदानास पात्र आहे. काही शाळा 2012-13ला पात्र झालेल्या नैसर्गिक तुकड्या आहे, आजही ते 100%ला पात्र आहे. नवे 20 वर्षापासून शिक्षक या प्रश्नासाठी झटताय, परंतु कुठल्याच सरकारला आमची कीव आलेली नाही. आणि खऱ्या अर्थाने हाच शिक्षक शासनाचेही सगळे कामं जर असतील तर ते शिक्षकाच्याच वाट्याला, संस्था चालकाची सगळे कामं असतील ते शिक्षकाच्या वाट्याला. तुमच्या निवडणुकाचे कामं, तुमचे घरचे कामं, तुमचे वैयक्तिक कामं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मास्तर मास्तर मास्तर. परंतु या मास्तरच्या आयुष्यात मात्र काळा दिवस. तुमचे सगळे शासनाचे, संस्था चालकाचे, शाळेचे सगळे कामं करून घ्या आणि याच्या नशिबी मात्र काय, उदासीनताच द्या. काही बांधवांनी तर लाखो रुपये संस्था चालकाला देऊन जे धनाढ्य होते, जे आधी सक्षम होते, ते यांना पैसे देऊन ते आज काय आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. आणि चक्क यांच्या तोंडाला प्रत्येक सरकारने पानं पुसले. बांधवांनो, आजचा जो विषय मला तुम्हाला सांगायचा आहे, खास त्या विषयावर मी येतो. तो विषय म्हणजे नुकत्याच 15 दिवसापूर्वी या शासनाने 40% देतो म्हणून, म्हणजे जो 13 सप्टेंबर 2019ला फडणवीस सरकारने काढला होता आणि फक्त निधी वितरणाचा GR राहिला होता, तो काढायचा. त्याऐवजी म्हणजे आमचं सरकार आलं तर मागच्याचं सगळं पुसून टाकायची, पाटी कोरी करायची आणि आम्ही तुमच्यासाठी दिलो असं दाखवायचं. म्हणजे हेच सरकार मागच्या वेळेस काय म्हणायचं की यांना 20-40 नाही, सरसकट दिलं पाहिजे. शिक्षकांनो, तुमच्यावर यांनी औरंगाबादमध्ये लाठीचार्ज केला ना, याचा बदला म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा. लोकसभेत, विधानसभेत भरभरून आमचा शिक्षक सायरावैरा धावला. या आघाडी सरकारला सत्तेत आणण्यासाठी खऱ्या अर्थाने फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, नवे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सातत्याने ज्यांनी बेंबीच्या देठापासून आघाडी सरकार यावं, आमच्या आयुष्याचं सोनं व्हावं, यासाठी आशा धरून तुमचा प्रचार केला. माझ्यासारख्या माणसाने तर पार
शाळा, कोचिंग क्लासेस सर्व बाजूला सारून फक्त आघाडी सरकार कसं चांगलं आहे, पुरोगामी विचाराचे नेते कसे चांगले आहे. आणि खरंच आज या पुरोगामी विचाराच्या मोठ्या नेत्यांना आमचा प्रश्न मुळात माहितीच नाहीये. अनेक जे काही विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार आहे यांना कळतच नाही नेमकं की अघोषित काय आहे, घोषित काय आहे, प्रचलित काय असतं. आणि आम्ही तर त्यांना निवडून पाहिलं विधानसभेत की आमचे प्रश्न मांडा. आज युवक सुद्धा बेरोजगार झालेला आहे, त्यांना शिकवणारे शिक्षक सुद्धा बेरोजगार आहे. माझ्यासारख्याचं तर नशीब खूप आगळं वेगळंच आहे. म्हणजे मला जे शिकवलं का तोही बिचारा आज विनाअनुदानित आहे. मी ज्याला शिकवलं का ते सुद्धा विनाअनुदानित आहे. आणि मी सुद्धा, म्हणजे आमच्या 3 पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. आणि यांच्यावरती महाराष्ट्राचं हे शिक्षण विभाग आज थोडे तिथे नाहीये. 63,000 जवळपास शिक्षक बांधव आहे. 63,000 एवढ्या शिक्षकांचं 20,000चं पेमेंट आहे ना. हजारो कोटी रुपये वाचवले त्या शिक्षकांनी, तरी सुद्धा त्यांना त्यांच्या हक्काचा, आम्ही म्हणतो मागचं नाही मागत, अरे इथून पुढे तरी द्या. खरंच आम्ही हक्कदार आहोत की आम्हाला मागचं सुद्धा, जेव्हापासून आम्ही लागलो, जेव्हापासून आमची शाळा पात्र आहे, जेव्हापासून तुम्ही 2009ला कायम शब्द काढा आणि 2011ला तुम्ही धोरण आखलं होतं प्रचलित नियमाचं, टप्प्याटप्प्याने 5 वर्षात 100% मिळेल. आज प्रत्येक शिक्षक 7व्या वेतननुसार 85,000 रुपये हे जर असतं तर माझ्यासारख्या शिक्षकाला, वारली संप्रदायातल्या शिक्षकाला असं आक्रमक बोलायची गरज पडली नसती. कारण बांधवांनो, हे फक्त तुमच्या या सरकारमुळे मला बोलावं लागतं. मी नक्कीच आपल्या मुद्द्यावर येणार आहे, पण काही बांधव आणखीन फेसबुक लाईव्हवर येण्यासाठी मी थोडासा विषय आणखीन थोडं सविस्तर समजून सांगतो. म्हणून जे बांधव लाईव्ह आहेत त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत जावा आणि आपल्याला आज खऱ्या अर्थानं जो धोका झालेला आहे तो तुम्हाला समजावा, यासाठी मी आज करून लाईव्ह आलेलो आहे. बांधवांना धोका म्हणजे मागच्या सरकारने ह्याच 1 वर्षाच्या अधिवेशनामध्ये 20% शाळांना 40% आणि ज्या काही पात्र शाळा आणि ज्युनियर कॉलेज होते, म्हणजे 13 सप्टेंबरमध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि प्राथमिक शाळेला अनुदान दिलं होतं. फक्त GR बाकी होता वितरणाचा. या सरकारने ती मागची पाटी सगळी कोरी केली आणि त्यामध्ये जाणून बुजून ज्या छोट्या छोट्या चुका आहे त्याच्यामध्ये जवळपास 28,000 शाळांपैकी 9,000 शिक्षकांना त्यांनी काय केलं माहिती का? 28,000 शिक्षकांपैकी 9,000 शिक्षकांना त्यांनी काय केलंय? अपात्र केलंय. कारण काय? पटसंख्या. कारण काय? रोस्टर अपूर्ण आहे. अशा छोट्या छोट्या कारणामुळं महाराष्ट्रातील 9,000 शिक्षक आज काय माहिती का, जो काही 20% सुद्धा पगार चालू होता तो सुद्धा मला मोठा प्रश्न पडलाय की त्या 9,000 शिक्षकांचा 20% पगारही या महिन्याचा निघतो की नाही काय माहिती. हे 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 आपले आमदार मराठवाड्याचे, खास करून त्यांना आम शिक्षक म्हणतात पोस्टर बॉईज, कारण ते काही गेल्या 32 दिवसापासून आमच्या आझाद मैदानावर यायला काही तयार नाहीये. त्यांना यावंसं वाटत नाही आणि ते दररोज काय करताय, एक पोस्ट करतात आणि म्हणतात मास्टर स्ट्रोक, मास्टर स्ट्रोक. अरे आम्ही या मास्टर स्ट्रोक साठी तुम्हाला निवडून दिलेलं नव्हतं. आम्हाला असं वाटलं होतं की एक चांगला शिक्षक आहे ज्यांच्या वडिलांनी अनेक शिक्षकाचे प्रश्न मिटवलेले आहेत, अशा व्यक्तीचा हा पुत्र आहे आणि त्या बापाच्या जीवावर तुम्ही आमदार झाले. आदरणीय पवार साहेबांच्या जीवावर तुम्ही आमदार झाले, राष्ट्रवादीच्या जीवावर तुम्ही आमदार झाले, सुप्रियाताई अजितदादाच्या जीवावर तुम्ही जी काही हुकुमशाही जी काही तुम्हाला जी काही माज आलेला आहे ना, हो माझच मला काय राग येतो, पण ते तरी मी नाही का एक मला काय एक शिक्षक हे आणि माझ्या समोर इथं
काही विद्यार्थी बसलेले मी ती नाही माझ्याकडली खतरनाक शब्द आहे तुमच्यासाठी. अहो लाज वाटती हो की आम्ही ज्या माणसाला निवडून दिलं तो माणूस आमच्यासाठी 32 दिवस आम्ही पाण्याचं त्या ठिकाणी बसलेलं असताना आमच्यासाठी भेटायला येऊ शकत नाही. असं कोणतं काम होतं तुम्हाला असं? आणि तिथून पोस्टर बॉय सांगतात की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी काय केलेलं आहे 20% आणि 40%ला काय केलंय अनुदान दिलेलं आहे. अरे परंतु त्या 9,000 शिक्षकाचं तुम्ही अनुदान काढलं हे का नाही पोस्टर बॉय सांगा तुम्ही. हे तुमचं अपयश आहे. तुम्ही तर 40% दिलं नाही परंतु आमच्या अनेक 9,000 बांधवांचं तुम्ही काय केलंय जो काही त्याच्यातला जे काही 14-15 हजार रुपये यायचे तुटकून जे पैसे ते सुद्धा हिरावून घेतले. राग टाळला पाहिजे विक्रम काळे तुम्हाला. अरे कहर केला तुम्ही विक्रमच केला. ते तावडेंनी तर शिक्षणाचा विनोद केला पण तुम्ही आमचा कहर केला विक्रम. पण याद राखा जे हाल विक्रम काळेंचे आणि तावडेचे शिक्षक करणार ना ते कारण आम्ही नाही करत. ती तळटाळ तुम्हाला लागणार आहे तळटाळ. तुमचे वडील जर आज असते ना त्यांना लाज वाटली असते असं कसं फायदा करून ठेवला. आम्ही प्रश्न सोडायचे तर आणखी किचकट करून ठेवले. काय सांगितलं तुम्ही वर्षाताईला घोषित शाळा जोपर्यंत जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावरच्या शाळा मंत्रालयात येत नाही तोपर्यंत त्या मार्गीने लावायच्या हेच सांगितलं तुम्ही. वर्षाताईने सांगितलं ना आम्हाला की तुमच्या बाजूने तुझे शिक्षक आमदार नाहीये का काय मागतो आम्ही फक्त अनुदान. अरे तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्हीच मरमर करतो नेहमी. आता ती चूक नाही करणार आम्ही अजिबात. कारण तुम्ही काय केलंय माहिती का आमच्या पाठीत मारायला पाहिजे होतो. ते मागच्या बीजेपी सरकारनं जे पाठीत मारलं ना आम्हाला काट्या आम्ही त्या सहन केल्या. आता पोटावरच नाही करा. अरे साहेब खरं तुमचं आणणं तुम्हाला शोभणार आहे. तोंड काळं करून टाकलेलं आहे तुम्ही. म्हणून तुम्हाला काय आहे माहिती का तुम्हाला भीती वाटती हिंमत नाही तुमच्या. मारतासारखं मैदानात या सांगा की तुमच्या प्रश्नासाठी लढतोय. इकडंच कुठं हॉटेल आपलं काय करायचं बसायचं आणि त्याची हातात घ्यायची कागद घ्यायचा एखादा प्रश्न येतो की का कर रहे हो आणि मग कैच्या हातात घेऊन सांगायचं की दिन काट रहा हूं. अरे असं शिक्षक एवढा चिल्लर असतो का शिक्षक आमदार. करोनाच्या काळामध्ये काय म्हणले होते तुम्ही काय दिन काट रहा हूं म्हणजे तुम्हाला काही कामच नाही काय. लहान पोरग आहे काय तुम्ही दिन काट रहा हूं कैची घेऊन. आणि काय पोस्ट टाकली तुम्ही आज. हा जे काही हे ऐकत असतील ना विक्रम काळेंचे चेले चपाटे सांगा तुमच्या नेत्याला. मी नाही घाबरत कोणाला. तुम्हाला निवडून आणण्यासाठी चांद्यापासून बांध्यापर्यंत आम्ही प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही गोष्टीची आम्ही काय केलेली नाही माहिती का. तुमच्याकडून अपेक्षा नाही ठेवली फक्त आमचे प्रश्न मांडाव. कधी पोटतिडकीन तुम्ही प्रश्न मांडले विधानसभेत. कधी बोलले तुम्ही की आमच्या शिक्षकाला जर अनुदान देत नसाल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. अरे आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलो असतो. हे बघा आमच्या पक्षाचा आमदार विक्रम काळे आमच्यासाठी राजीनामा द्यायला निघालेत एवढं तरी म्हणायला पाहिजे होतं. आणि चक्क आज काळा दिवस या शिक्षकासाठी. कारण चक्क आमच्या 28,000 बांधवाला 20% भेटत होता. त्या बांधवांना आशा होती की आम्हाला आता 40% भेटन. तुम्ही एका बांधवांचा पगार कमी केला आणि इकडे दुसऱ्या बांधवाला द्याला म्हणजे 60,000 संख्येपैकी 28,000 लोकांना पगार सुरू होता 2016 पासून. त्या लोकांना तुम्ही चक्क अपात्र ठरलं 9,000 लोकांना. आणि आता जो काही तुम्ही पारित केलाय आज तुझी किंवा जे विधिमंडळात पुरवणी ठेवलेली आहे ती फक्त कुणासाठी ठेवली. जे 17,000 जे शिक्षक आहे ते जे पात्र आहे त्यांच्यासाठी. मग ते असं काय नाही टाकलं नंतर ज्या शाळा पात्र होईल त्यांना सुद्धा 1 नोव्हेंबर पासूनच यांच्या बरोबरच त्यांना सुद्धा 40% पगार मिळेल. त्यांनी काय करायचं. आणि तुम्ही झोपले होते का मागच्या सरकारने. मला प्रश्न विचारायचा मुख्यमंत्री साहेब खास करून वर्षा मॅडमला
की हे जे काही चाळे चालले ना हे या लोकांचे हे बरं नाही बरं का. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि शिक्षकाला एवढं तुम्ही वेठी धरता नाही चांगलं नाहीये. तो आज तुम्हाला सांगू का शिक्षक काय असतो. आमचे जालन्याचे खासदार, राज्यमंत्री केंद्रीय, त्यांच्या शब्दात जर सांगायचं झालं शिक्षक काय आहे, शिक्षक 12 भोकाचा पाना आहे. कुठेही फिट होतो, काहीही करू शकतो शिक्षक. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासापासून आजपर्यंत जे काही मंत्री असतील, जे काही राज्यमंत्री असतील, आमदार असतील, यांच्या RDPA शिक्षक आहे. तुमची कुडं फाडायची आणि कुडं शिवायची नाही आम्हाला चांगलं माहितीये. पण आम्हाला वाटतं जाऊ द्या जाऊ द्या. करच केला. अरे बरं तुम्हाला विक्रम काळे समजत नाही काही गप बसा थोबाड शिवांते. तुम्हाला कोण सांगतं तुम्हाला अपडेट सांगायला आमच्या. दररोज काही आमच्यावर अन्याय होतो आणि त्याच्यावर तिखटन मीठन लिंबू लावीत बसता तुम्ही. अरे फाशी घेतली ना किती शिक्षकांनी तुमच्या नाकर्तेपणामुळं. हो तुमच्या ना मी तर केसच टाकणार तुमच्यावर ठोकणार आहे. आता मी ते थांबलो होतो काही दिवस. तुम्ही नेहमी आश्वासन देता, तुम्ही नेहमी भूल थापा देता. अरे GR काढता, दोन्ही सभागृहात मंजूर करता, तरी तुमची अवकात नाही ते देण्याची. तुमच्या माई बापान काही असं तुम्हाला शिकलं नाही का की एखाद्याला वचन दिलं ते पाळीत असते म्हणून. कोणत्या शाळा शिकले तुम्ही असं की काही पण वचन द्या, कोण काय करणार नाही, पाहून घेताय जेव्हाची तेव्हा. अरे जेव्हा हे बाहेर निघले नाही 60,000 शिक्षक सलो की पळो करून सोडतील. राजेंद्र दर्डांचं डिपॉझिट जप्त झालं विक्रम काळे. भान ठेवा. मी सामान्य शिक्षक होतो एकदम. आपला दररोज शाळेत जा, शाळेतून आलं काहीतरी पोट पाण्यासाठी क्लास चालवा, संध्याकाळी काहीतरी भजन म्हणा. साधं माझ्या आई वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं. अपंग पोरग आहे आपलं, जाणून बुजून D.Ed केलं, B.Ed केलं, M.Ed केलं, M.A केलं. अरे तुमचं सुद्धा विक्रम काय मा एवढं शिक्षण नसन. आणि तरी सुद्धा आम्ही साधं फक्त काय म्हणतो अनुदान द्या. अरे आम्ही तर इसरून गेले आमचे अर्धे बांधव. आमची तर खरी मागणी काय होती 100%ची. तुम्ही असं काही फिरवलं आम्हाला 32 दिवसामध्ये. आमचे अर्धे बांधव फार आता तर काही काय म्हणते अरे बाबा जी आहे तेच राहू द्या. नाही पण बांधवांना तुम्ही घाबरू नका. आपल्यामध्ये अनेक असे लढवय्ये शिक्षक आहे. KP पाटील सर सारखे, गजानन खैरे सर सारखे, जगदाळे सर सारखे, कुलकर्णी सर सारखे, राहुल कांबळे सर सारखे, ठाकूर सर सारखे. आमच्या भगिनी सुद्धा काही मागे हटलेलं नाहीये. शुभांगीताई सर सारख्या अनेक असे शिक्षक आणि शिक्षिका आहे. पण त्यांना प्रत्येक वेळेस आशा वाटायची नाही ते मागच्या सरकारने कसं असू, हे पवार साहेबांचं पुरोगामी विचाराचं सरकार आहे. अजूनही पवार साहेबांनाही माहित नाही. आम्ही जाणार आहे पवार साहेबांना सांगायला. हो मी घेऊन जाणार आहे पवार साहेबांना सांगणार आहे की साहेब तुम्ही ज्या विचाराचे आहात, राष्ट्रवादी ज्या विचाराचे आहे त्या विचारचे हे आमदार नाहीये. हे सातत्याने आमच्यावरती काय करताय, हे आमच्यावरती सातत्याने या ठिकाणी जुलूम करताय, अन्याय करताय. तुम्हाला माहिती नसेल यांनी आमचा 20% पगार सुद्धा खाल्ला 19 महिन्याचा. म्हणून मला या ठिकाणी परत अजून काय करायचंय सांगायचंय बांधवांनो की आपल्याला खूप मोठा धोका झालेला आहे. हा जो आजचा जो GR काढलाय ना त्या GR मध्ये फक्त 28,000 पैकी 17,000 शिक्षकाच्या वेतनाचा पुरवणी आहे. तुम्हाला जर का परत 40% पाहिजे असेल तर परत भविष्यात कधी भेटतं त्यासाठी म्हणून सांगतो की जे 28,000 9,000 पात्र शिक्षक ठरलेले आहे, ज्या शाळा पात्र आहे, तुम्ही आता मंत्रालयात जर जो काही तुमचा काय दिलेला आहे ती पात्रतेच्या फायली पाठपुरावा केलेला आहे तेवढं तिथं देऊन शांत बसावं नाही लागणार. तुम्ही खऱ्या अर्थाने पेटून उठायला पाहिजे. आणि दुःखद बाब सांगायची, खऱ्या अर्थाने सातत्याने 10-15 वर्षापासून जो समूह सातत्याने झडकतोय, तरुण तडफदार, आमचे जालन्याचे KP पाटील सर असेल, भोकरदनचे लोखंडे सर असेल, गोरे सर असेल,
हे चांगले नेतृत्व यांच्या शाळा पात्र ठरल्या. म्हणजे आज के.पी. पाटील सर बघितला तर असा चेहरा झाला होता त्यांचा. कारण ह्या 17,000 शिक्षकापैकी ते बांधव आमचे काय झाले माहिती का, अपात्र झाले. आणि सांगायचं म्हणजे हे की ते बिचारे बांधव इथं तळ ठोकून 32 दिवसापासून बसलेले की नाही मी सर्वांसाठी लढतोय, मला इथून जाऊन चालणार नाही. काय मनाला वाटत असेल. त्यांच्याच काही मित्र आज 20-40% पेमेंट घेणार त्या सरांची शाळा अपात्र ठरली. मला बघत नव्हतं त्या चेहऱ्याकडे. मी आज तेच विचार करत होतो की पाटील सर कस काय एवढे शांत झाले, का एवढे नाराज झाले. तो बिचारा माणूस 32 दिवसापासून सायरा वैरा इकडून तिकडून पळतो, धावतो आपल्यासाठी, आणि त्या बांधवाची शाळा आज अपात्र ठरली. म्हणून मला सांगायचं जे 9,000 असे शिक्षक आहे ना, तुम्ही सरसकट मुंबई गाठा. आणि हे आपलं जे समन्वय संघाचं आंदोलन चाललंय ना, ते आंदोलन मुळातच 20% 40%साठी नाहीच आहे. ते कुलकर्णी सर, ते राहुल सर अरे जीव तोडून सांगते ना की आम्ही उठणार नाही इथून. 32 नाही 132 दिवस होऊ द्या. जोपर्यंत आपल्याला प्रचलित नियमानुसार अनुदान मिळत नाही, अघोषित शाळांना निधीसह घोषित होत नाही, तोपर्यंत आपण इथून उठायचंच नाहीये. घरी तरी काय करणार आहे. तेच गुलामी करत राहायची का त्याच्यासाठी घेतला की मुख्याध्यापक म्हणला की उठ की उठा, मुख्याध्यापक म्हणला बस की बसा. स्वतःच काही नाही का, आई बापाचे स्वप्न काही पूर्ण नाही करायचे का. घातले ना वयाचे 32 वर्ष. अनेक बांधवांचे तर रिटायर्ड व्हायला आले तरी मारा. नाही माझे साहेब, नाही नाही आहे काही चांगले नक्कीच आहे. आमच्या संस्थेचे जसे कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब खरंच देव माणूस. आज ते पाहिजे होते हो. हे यांना धडे शिकवले असते त्यांनी. विक्रम काळाला सांगितलं काय चिल्लरपणा लावला, बंद करा हे नाटक, असे आमचे साहेब होते. आदरणीय टोपे साहेबांनी सुद्धा त्रुटी समितीचे अध्यक्ष झाले तर त्यांनी सरसकट सर्व शाळा काय केल्या, थोरात साहेबांना हाताशी धरून त्यांनी पात्र केल्या. आमच्यासाठी अनेक विधानसभेत हात जोडले, तळतळाट घेऊ नका म्हटले, पण त्यांना सुद्धा त्यांच्यावर दबाव येतो कधी कधी की तुम्ही तुमचं खातं सांभाळा, शिक्षण खात्याकडे लक्ष देऊ नका. कारण तुम्हाला ठेवलेलं आहे तिथं. तुम्ही म्हणता ना आम्ही मराठवाड्याचे, आणि आता तर तुम्ही सुप्रियाताईला मंत्रीपद मागित होता. अरे काय कर रे, असे पोस्टर बॉयला कोणी मंत्री करते का. मी भेटणार आहे सुप्रियाताईला. हे तुमचे पोस्टर सगळे असे फाईल तयार करून दाखवणार आहे पवार साहेबांना आणि त्यांना की पहा किती चिल्लर माणूस आहे. असा आमदार असतो का कुठं. आणि का कळतं तुम्हाला शिक्षणातलं. शाळावर गेलेत कधी. लावा पैज लाव तुम्ही तुमच्या बरोबर. तुम्ही चांगला पाठ घेता का मी घेता. आई शपथ मी मला जर चांगले मार्क नाही पडेल पाठानं पोरांना जर टाळ्या नाही वाजल्या आणि मला शिकवता अरे कोणताही विषय बीएड MA काही झालं कोणता तुम्ही जो विषय तुमचा आहे तो सांगा. गणित विज्ञान इंग्रजी सांगा, काय सांगायचं सांगा ते सांगा. लावता का पैज. आणि चाललेले गे आज पुष्पगुच्छ घेतला आणि त्या अजितदादा पवारला सत्कार द्यायला. हे मी सांगतो याला जर राष्ट्रवादीला फटका बसला ना, हे फक्त तुमच्या चिल्लर आल्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. 60,000 शिक्षक म्हणजे महाराष्ट्रातले 60,000 कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक थो करते तुमच्या आव्हानी. गरज नाही ना असे पोस्टर लावण्याची काही. बाकीच्या आमदाराला वाटत नाही का पोस्टर आपण मास्टर स्ट्रोक करावा, काहीतरी अपडेट द्यावी. लहान लेकरावानी करावं लागले फार. गल्लीतला नगरसेवक तुमच्यापेक्षा बरा. बांधवांना धोका झालेला आहे. 9,000 बांधवांना मला आकर्षित करायचंय की सरसकट उद्या भेटल ती गाडी घेऊन या, काही कोणी इथं थैमान मांडून बसायचं आपल्याला आझाद मैदानाला. जोपर्यंत तुमच्या शाळा सुद्धा सरसकट पात्र होत नाही. अरे चिल्लर का ना. आणि काय म्हणू शकत नाही का की सध्या चालू पटसंख्यानी घ्या, लाडल्याने काही होऊ शकतं बांधवांनो. ते आझाद मैदानावर जे काही संगणक परिचारक आहे का, कुठला GR नाही, कुठला अप्रुव्हल नाही, कुठली मान्यता नाही, कुठलं वेतनाचं नाही. त्या पठ्ठ्यांनी आधी फक्त 2,500 पगार होता, आता 6,000 करून घेतलाय. आता त्यांचं टार्गेट आहे 25,000चं. उठणार नाही म्हणते ते. काय केसेस करायचे ते करा. आणि आपले सुद्धा जे समन्वय आहे सगळ्यांवरती केसेस आहे. म्हणजे तुम्ही फक्त असं ठरवता का बाकीचे
इथे जे काही फक्त 10-12 हजार बांधव येऊन गेले, उरलेले जे काही बांधव आहे की तुम्हीच केसेस अंगावर घ्या, तुम्हीच लढा, आम्ही फक्त घरी बसून अनुदान घेतो. आणि मी तर असं आहे, माझ्या शाळेतले सगळ्या शिक्षकांना पेमेंट सुरू आहे, सगळ्यांना. आधी होतो डीएड बीएडला, तिथून परत ज्युनियरला आलो, ज्युनियरहून माध्यमिकला आलो 1628, तिथून 1 जुलैला, आणि नंतर कळालं की सिनियरिटीनुसार सर्व जागा भरतात, आपण सगळ्यात शेवटचे. कसं वाटत असेल? गेल्या 7 वर्षापासून मी शाळेवर काम करतो, माझ्या शाळेतल्या सगळ्या लोकांना पेमेंट येतं, सगळ्याचे पगारपत्रक आहे, सगळे एकामेकाला पगारपत्रक देते, सगळे एकामेकाला मदत करते. ज्या तारखेला पेमेंट झालं का मस्त 14 का 15 हजार असताना त्यांना आनंद होतो पार लगे. त्यांचे आता पार लगे क्रेडिट काढण्याचे स्वप्न चालू आहे. मी बिचारा बस होतो वर्गात, ह्यो तास झाला का तो तास घे, तो झाला का ह्यो तास घे. तरी मी कधी माझं दुःख सांगत नाही. आज पहिल्यांदा सांगितलं. 12 शिक्षक आहे आमच्या शाळेमध्ये, मीच उडवलो त्याच्यातून. किती वाईट वाटतात मला. म्हणून हे आझाद मैदानावर कोण बसलोय मी आग आहे. आणि माझे आई वडील चक्क, वडील 80 वर्षाचे, आई आहे 70 वर्षाची. काय स्वप्न पाहिलं त्यांनी की मुलगा नाही. मी आज नाही रडणार. आणि ह्या निर्लज्जपणामुळे झालं ना ते, विक्रम काळे सारख्या आमदारामुळं. 7 आमदार हे घटनेमध्ये दिले ना बाबासाहेब आंबेडकरांनी. का दिलते? की ह्या शिक्षकाचे प्रश्न ते मांडतील. पण आम्हाला काय, म्हणजे ते गोळे भाबडे ना हो शिक्षक आमचे. त्यांना वाटतं ना की नाही हे प्रश्न मार्गी लावतील. आलं का डोळे पाहिले की आमचा पक्ष, माझ्या मराठा समाजाचा, माझ्या ओबीसीचा, माझ्या जातीचा, कुणी असू मारा शिक्के, ढसा ढसा घ्या. मग आता 20 वर्षापासून लढाई सुरू आहे. भीक मागितल्यासारखे शिक्षक लोक रस्त्यावर बसले. आणि आम्हाला भीक नकोय, हे 20% बरं का. सरकारला मी या ठिकाणी आदेश देऊन टाकतो. भीक नाही, हक्क पाहिजे 100%चा. आणि तो मिळवणार. घटनात्मक दर्जा आहे. तुम्ही शब्द दिला होता. आम्ही उगा वाटतं जाऊन द्या काय थटायचं. पण आता इथून कुठं आम्ही सुद्धा घाबरणार नाही. आता अजिबात नाही. आमचा हक्क जोपर्यंत मिळणार नाही ही लढाई अशीच चालू ठेवणार आहे. आणि हे शांततेनं चालू आहे. आमच्याकडे असे सुद्धा बादर आहे की ती काही जीवाचं रान करायला तयार आहे. मी तर त्यांना सांगितलंय आत्मधन स्वतःचं नाही, दुसऱ्याला मारून करायचं. इथून पुढे जर अधिवेशनाच्या बरोबर प्रचलित नियम आणि अघोषित शाळा निधीचा घोषित जर नाही झाल्या, एकाही शिक्षक आमदाराला आम्ही मतदारसंघात फिरू देणार नाही. चॅलेंज विक्रम काय तुम्हाला जालन्यात येऊन दाखवा आणि घेऊन दाखवा. या दिवसा कळण. सतीश चव्हाणांना विचार काय झालं होतं. सांगायला गेले लगे, निवडून आले गेले सत्कार सुरू झाले. मै बापानं तर काही शिकलच नाही. आधी शपथ घेतली होती जोपर्यंत शिक्षकांच्या खात्यात पगार भेटत नाही तोपर्यंत मी आमदारची शपथ घेणार नाही. तिसऱ्याच दिवशी पाठ्या निघाला. मग म्हणायचं तरी कशाला निवडणुकीच्या आधी? काय फाटली होती का टरकन की शिक्षक लोक विरोधात जातील? अशी फाडणारे आता कुठं कुठं शिवायची ना, तर ते बघा आता तुम्ही. नाही नाही ते अहो सर, शिक्षक आपणच पाळायचं का सर फक्त की शिक्षकाने असं बोलू नये? यांनी पार काही ठुली नाही ना. अरे ते बलात्कार कमी, ते पण अशी बलात्कार केले ना 60,000वर. आता ते काय बलात्कारापेक्षा बेकार त्रास आहे नाही हो. कारण आमच्यामुळे आमचा वडील त्रासलेला, आई त्रासलेली, बायको त्रासलेली, पोरं त्रासलेले, सासरे त्रासलेले, सगळ्याला त्रास आहे एकामुळं. तिथं तरी त्या माता भगिनीवर एकटीवर त्रास होतो. इथं आमच्या याच्यामुळं सगळ्याला त्रास होतो. अख्खं कुटुंब आमचं उद्ध्वस्त झालं. 2 कुटुंब, 2 हे 60 म्हणजे 120,000 कुटुंबाचा तुम्ही सत्यानाश केलेला आहे. आणि अघोषित बांधवांना तुम्हाला सांगतो, या सरकारने एवढा म्हणजे सत्यानाश केला. ज्या शाळेला 20% सुरू होतं त्या शाळेला छोट्या मोठ्या कारणाने अपात्र केलं. त्या तुम्ही यांच्यावर कसा भरोसा ठेवता रे की हे कधीतरी आपल्याला काय करतील, निधीसह घोषित करतील? अरे थाया नाचा लागन यांच्या मुंडक्यावर, तवा देतील ते. त्यांना काही नाही.
नाही, काही वाटत नाही त्यांना. आणि जे चांगले नेते का पवार साहेब असतील, मुख्यमंत्री असेल, अजितदादा असेल, त्यांना माहितीच नाही काय चाललेला कार्यक्रम आहे की काय शब्द देईल ते. कोण माहिती त्यांना. पवार साहेब गेले दिल्लीत, नाही तर आतापर्यंत मी गेलो असतो त्याच्याकडे, पाय धरले असते साहेब. साहेबांची ती इच्छा होती की विनाअनुदानित धोरणच नसावं. त्या माणसाने किती मोठे प्रश्न, शिक्षात त्यांचं चांगलं योग, शेतीमध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे. अरे महिलांचा उद्धार त्यांनी खऱ्या अर्थाने केलेला आहे. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे महिलांना आरक्षण देणार. आणि त्याच महाराष्ट्रात आज शिक्षक काय करतोय, आंदोलन करतोय. 32 दिवस गेले, तळप उन्हामध्ये सगळे बांधव बसलेले, आणि तरी काही वाटत नाही, काही वाटत नाही. देव माणसं आहे ते. तुमच्या ह्या विक्रम काळ्या चव्हाण सारख्या निष्क्रिय लोकांमुळे आज राष्ट्रवादीचं मोठं नुकसान होते. का होऊ शकत नाही. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री गेले 20 वर्षापासून सत्तेत असलेला पक्ष, पवार साहेबांचं गेले 50 वर्षांचं कार्य होऊ शकत नाही अजितदादा मुख्यमंत्री. आणि अजितदादा तुम्ही असे हे जे चिल्लर आहे पोस्टर वाईज संघ ठुले ना, ते तुमचं स्वप्न नाही पूर्ण करणं होणार, शक्यच नाही ते. हे मराठवाडा का औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये तुमचे आमदार उडून येत नाही. तुम्ही ते चिंतन मनन केलं नाही का. काय केलं तुमच्या सचिन चव्हाणनी, कुठं संघटन वाढवलं औरंगाबाद मध्ये. फक्त ते पदवीधरचं निवडणूक. आता त्याच्यानंतर काय केलंय त्यांनी, एखादी बुत बांधणी केली मराठवाड्याची, एखादा आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला. अरे उलटा ह्या आमदाराच्या काय कर, त्या आमदाराच्या काय कर, म्हणजे तुमचे पुढं नाही पाय नाही दाबिले, तुमचं मान सन्मान नाही केला तर लगेच ते धोक्यात. मराठवाड्यातले अर्धा आमदार त्यांच्या नावाने खडे खातेत, आणि तुम्ही त्यांना आता मंत्री द्यायला चाललेले. आणि या पोस्ट बॉजला आणि राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री वाटूनच होईल त्या खात्याचं. एखाद्या वेळेस माननीय राजेश टोपे साहेबांना 2-2 खाते द्या मराठवाड्यात, पण या पोस्टर बॉयला सतीश चव्हाणला अजिबात मंत्रीपद देऊ नका. आमचं वाटू यांनी केलेलं आहे. टळटळाच लागणार आहे, टळटळ माझ्या कुटुंबाचं तर लय लागणार आहे. किडे पुढून मारणार आहे बेटे, हो साजेने मारणार. आम्हाला तो वेताना तुम्ही भोगावतात त्या किड्याच्या. अपंग शिक्षक मी गेल्या 32 दिवसापासून तर ठोकून बसलं इथं. कधीतरी काय होईना आपल्याला न्याय मिळेल. आज कर त्याच्यामध्ये बघितला तर त्याचा उल्लेखच नाही पोस्टर बॉयच्या पोस्टरला, की घाबरू नका, पत्र शाळेने फक्त पात्रतेचा पाठपुरावा करा, मंत्रालयात द्या, त्यांना सुद्धा यांच्या बरोबर 20-40% मिळेल. 9,000 बांधव इथं आले पाहिजे उद्या, हे खास त्यांच्यासाठी चाललं. अघोषित बांधव इथं आले पाहिजे. 32,000 संख्या आहे आज खैरे सरनी मला सांगितली अघोषित बांधवांची. आणि तुम्ही असं ते वाटलं का पाहू की आपल्यासाठी खैरे सर करतील तरी. खैरे सरला मुंबई बंद आहे, लपून छपून येतात ते. आझाद मैदानावर आले की पोलीस घेऊन जातात, काहीतरी करीन हा माणूस. आणि तुम्ही दरवेळेस त्यांच्याच भरोशावर का. अरे तुम्ही कधी फोन तरी करता का की केपी सर जेवण केलं का, काय चाललं तुमचं, कुलकर्णी सर लय काळा चेहरा पडला, थोडं सावलीत बसत जा, राहुल सर लय तुम्ही सायरा वायरा हिंडता. ठाकूर सर गाणे म्हणून म्हणून पार तुमचा आवाज बसला. घोडके ताई मास्तरी नसून तुम्ही काय बुलंद तुमचा वाघिणीसारखा आवाज आहे. तुमच्यासाठी मला काय वाटतं, मला अख्ख्या महाराष्ट्राने चांगलं जे स्वतःला सज्जन समजते ना, ते कसं ज्याचं जळत ना त्याला कळतं. मी सगळं 7 वर्ष विचारा माझ्या संस्थेतला आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारा की तुमच्या शोधरीमध्ये सर्व गुण संपन्न आणि संस्थेसाठी शाळेसाठी रात्रंदिवस झटणारा कोणता शिक्षक येईल. पहिल्या 10 मध्ये तरी 2000 माझा नंबर. हो 2000 शिक्षकात पहिल्या 10 मध्ये. फक्त निवडणुकापासून सोडून द्या. गेल्या 7 वर्ष एकदाही म्हटलो नाही आमच्या अध्यक्षांना मला ग्रँटवर घ्या, कधी शब्द बोललो नाही. मला वाटायचं जेव्हा आपलं ते प्रोसेस मध्ये येईल, जेव्हा होईल, आणि गप्प का बसलो की आमच्या संस्था चालकांनी आम्हाला गुणवत्तेवर घेतलं होतं. त्या विचारांना तर आम्ही काही म्हणू शकत नाही, कारण 9 सप्टेंबर 2009 पासून तर कायम शब्द काढा. हे सरकारचेच आम्हाला पगार द्यायला ते कटिबद्ध आहे. ते बिचाऱ्यांनी काय केलं, त्यांचं घेतलं संस्थेवर.
ते चांगली निवडणुका येतात, पण हे तुमच्या हलगर्जीपणामुळे आमच्यावर दिवस आलेले. म्हणून अघोषित बांधव आणि जे अपात्र झालेल्या शाळा आहे, तुम्हाला आझाद मैदानावर यावं लागेल. कोणी झटणार नाही, कोणी झटणार नाही. तुम्हाला माहिती नसेल, खैरे सरवर सुद्धा अनेक केसेस आहे. आपल्या KP पाटील सरांवर सुद्धा केसेस चालू आहे. आपले खंडेराव जगदाळे सरचं तर कहर तिने आज आलंय जबरदस्त. मला अनुभव सांगितला. मी म्हणलो सर आपण नाही का आक्रमक हो बरं. तिने मला सांगितलं बाळा तू असं का करतो म्हणे सुराशे, कोणासाठी आक्रमक व्हायला चालला म्हणे. अरे म्हणे माग 10 वर्षापूर्वी आंदोलन आझाद मैदानावर ठेवलं होतं आणि सहज सरकारचं लक्ष वेधावं म्हणून सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत जर तुम्ही आमचा प्रश्न मार्गीने लावला तर रॉकेल अंगावर घेऊन मी पेटून घेईन. तर त्या मैदानात बसलेले काही शिक्षक म्हणते जगदाळे सर 2 वाजले पेट्रोल घासलेत तरी अंगावर घेता, काही तर पठ्ठे पार काढी लावता होते खाली. म्हणजे तुम्ही तिकडे शहीद व्हा. ते भगतसिंग नाही का बिचारे, ते शहीद झाले देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, ते आता वरतून पाहत असतील ते मायला कोणासाठी गेलो रे. जे लोक पार भासम्या चालडाय खाण्यासाठी आणि जिथे 4 पैसे भेटतील तिसाठी लाखो रुपये द्यायला तयार आहे. 5,000 कोटी रुपये मुंबईच्या बिल्डरांना या सरकारने काय केलं माहिती का, देऊन टाकले. त्यांनी कुठं आंदोलन केलं, कुठं त्यांचे लेकर बाळा रस्त्यावर आलते, कुठं उपोषण केलते, कुठं मोर्चे काढले होते. अरे हजारो मोर्चे आंदोलन झाले ना शिक्षकांचे. महाराष्ट्रातल्या आगामी महात्मा फुलेच्या महाराष्ट्रात शिक्षकांनी आंदोलन करावं का रे पगारासाठी. शिंक्यो शाळेवर वाटत नसलं वाटत कसं येईल तरी आम्ही वाटत जाऊ द्या, करू काहीतरी. हे मी बोलतो कुणाला माहिती का, तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्यामुळे होतं रे मास्तर लोक. तुम्ही नीट नाही हातात दांडके घेतले पाहिजे. अरे काय नाही घाबरायचे यांना, यांच्या चांगले नाही का ढोंगणावर असे सटके मारले पाहिजे हरामखोरांच्या. त्याच्याशिवाय हे लक्षात येणार नाही यांच्या. कोणीतरी जन्माला यावा असा की तुम्ही शब्द द्यालता ना, तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात टाकलं होतं ना सरसकट 100% अनुदान देऊ. मग तुमच्या महिना शिकेल नाही काही बापाना महिना की शब्द दिला होता मग तो पाळावा लागेल. काही आपलं द्यायचं निवडणुकीपुरतं चॉकलेटवर चॉकलेट चॉकलेटवर चॉकलेट आणि आम्ही पण ते सहन करायचे. आणि जर मास्तर जर सहन करत असेल तर पुढच्या पिढ्या काय काय होणार आहे. असेच हे निगरगठ्ठ लोक निवडणुकापुरते आश्वासनं देणार, काहीतरी दारू बाटली साड्या. मास्तरने कुठं साड्या घ्यावा का, तिथं आल्यावर सांगते ते चांगले शिक्षक पाडून टाकले आणि ज्याला काहीच कळत नाही शिक्षणाचं ते एकाचही शाळेवर गेल्या 10-12 वर्षाचा अनुभव नाही कोणाला. की बापाच्या जीवावर कुठं नेत्याच्या जीवावर हे होते शिक्षक आमदार. दुसरा आमदार होणं साहजिक आहे, पण पदवीधर आमदार आणि शिक्षक आमदार हा बुद्धिवान असावा, चातुर्यवान असावा, चारित्र्यवान सुद्धा असावा. काही मागतात फक्त सर्व विषयाचं ज्ञान असावं शिक्षकाला. शिक्षक चारित्र्यवान असावा, शिक्षकाला वाचनाचा व्यासंग असावा, त्याला विविध कलागुण असावे. सगळे गुण आम्हाला. आणि तुम्ही फक्त आणतो भस्म्या फक्त पैशासाठी. कुठं नेणार आहे ते पैसे संघ एवढे, आणि कोणी नेले होते. इथं आले ना मातीतच जाणार आहे ना. 60,000 लोक उपाशी तापाशी बरं का, 60,000. आणि हे 9,000 अपात्र झालेले जे बांधव सरसगट. तुमच्या मै बापाची शपथ सांगतो आणि ते मोठाडपणा सोडून द्या आता की मी का शाळेवर बसलोय का आणि शिक्षकाच्या पगाराचं मला काय वाटत. अरे तो खोलून मारली त्यांनी पार 20 वर्ष. 3 नवरे आहे ना. शिक्षक आमदार वेगळा, ते संस्था चालक वेगळा, ते मुख्याध्यापक पण इथं उगं बोटावर मोजणारे मुख्याध्यापक आहे. आणि म्हणा चला तिकडं. आमच्यावर कसे धाक दाखवितात दररोज. शाळेत 10 मिनिटं लेट आले तर म्हणजे तास घ्यायला मास्तर, झाडून घ्यायला मास्तर, वर्गात पोराला लाईनीत लावायला मास्तर. ह्यो फक्त मुख्याध्यापक खुर्चीवर बसणार, खुटरू काहीतरी करणार. नाही तर काही एवढे की पार ते टाचनाचा तपासा त्याला कटाळ महिन्याचा एकदाच तपासितो. आता इथं म्हणा
याच्यासाठी जन्म नाही घेतला बांधवांनो. आपण जन्म आपल्या आई वडिलांचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी घेतला. अर्धे बांधव रिट व्हायला आले म्हणजे त्यांचे आई वडील आज काय माहिती का शेवटचे घटका मोजतात. त्यांच्यासाठी तरी आझाद मैदानावर नाही. इथले जे काही आपले केपी पाटील असेल, निहाताई असतील, आज करून वाघीन आपली, हे म्हणतात की जोपर्यंत आपल्या बॅनरवरचे सगळे प्रश्न काय होत नाही, मिळत नाही आपल्याला ते अधिकार, तोपर्यंत हे आंदोलन मोडणार नाही. आणि याच्या अगोदरही केपी पाटील सरांनी 153 दिवस काय केलं होतं माहिती का, आंदोलन केलं होतं. आणि तिथे घाबरत नाही ते कशाला. त्यांनी आपलं स्वतःचं जीवन सगळं अर्पण करून टाकलेलं आहे. बिचाऱ्याची शाळा सुद्धा अपात्र झाली. त्याचा जो बिचाऱ्याचा 10-15 हजार रुपये पगार येत असेल तो सुद्धा आता पुढच्या महिन्याचा येतो का नाही काय माहिती. नाही येणारच नाही ना, त्याच्यात नाहीत ना तो उल्लेख. पात्र आहे म्हणजे ते पगारच कसे काढणार. म्हणजे 9,000 शिक्षकाचा पगार बंद करायचा आणि तो 17,000 शिक्षकाला वाटायचा. काय चतुर रे तुम्ही बाप, काय चॉकलेट दिले बाई 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 बाप बाप बाप. मॅडम तर वर्षात लय भारी. 15 दिवस थांबा, 15 दिवस तुमचा प्रश्न मार्गी लावते. बच्चू भाऊ तुम्हाला तर पार नाही का वाघाची शिळी करून टाकलेली यांनी. आम्हाला आशा होती शेतकरी कष्टकरी अपंगाचे नेते आहे, बुलंद आवाज आहे, गरिबाचा माणूस आमदार झाल्यावर तो तरी काहीतरी करेल. पण नाही नाही नाही, ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नाही. आमचे दुःख सांगण्यासाठी आमचाच माणूस तिथं दुःखही पाहिजे, त्याच्याशिवाय शक्यच नाहीये. कारण जिथं जे खुर्चीवर बसला का ते सगळं मागं विसरून जातो. आणि सामान्य पाहिजे हो माझ्यासारखा, रस्त्यानं चालला का त्याला हाणलं पाहिजे कोणतरी. करे विधानसभेत कोणी म्हणणारे आमचे प्रश्न मार 2 चापट. करे तू शब्द द्याल तर मागच्या निवडणुकीला प्रश्न व्हिडिओ काढून कोणी आला बातकारी आला असं सामान्य माणूस असला ठीक आहे. हे यांचे बाप आमदार, यांचे बाप खासदार, मंत्री, बलाढ्य यांच्या मागे बॉडी यांना आणता येईल का. म्हणून यानंतर सामान्य माणसाला निवडून द्यायचं की ज्याचा कान आपल्याला पकडता येईल, दाखता येईल की तो काम होतं, आम्ही तुला निवडून दिलंय, ते काम कर. आणि हे जे अपयश आलं ना हे फक्त आमदारांचं आहे. हे 7 शिक्षक आमदार आणि 7 पदवीधर आमदार जर आमच्या इथं आझाद मैदानावर तळ ठोकून आमच्याबरोबर बसले असते ना, आम्हाला न्याय मिळाला असता. हो अधिकारी सांगते ना, अधिकारी काय म्हणते की तुम्हाला न्याय का मिळत नाही, तुमच्या बाजूना आमदारच नाही. मॅडम काय म्हणत्या, विक्रम काळेच म्हणता की अघोषित शाळा ज्यावेळेस सगळ्या एकत्र आल्या तेव्हाच वाटायच्या. म्हणजे यांच्या घरात असंच होतं, यांचे जर घरचे 2-4 सदस्य बाहेर गावाला असले नाही, जेवणच करीत नाही, पंक्तीला जरी वाढा असलं तर. म्हणजे आमच्या जवळ 70% 80% शाळा आल्या मंत्रालय स्तरावर, जोपर्यंत त्या खालच्या येत नाही. आणि त्याच्यात अशा काही शाळा आहे की त्या पात्रच होऊ शकत नाही. लय मोठ्या त्रुटी त्यांच्यामध्ये किंवा त्या सिस्टीममध्येच बसत नाही. मग त्यांच्यामुळे हे जे 80% शाळा आहे या तसेच उपाशी मारायचं यांना. हे पाप, हे पाप. अरे नरकात सुद्धा नरक तर ते तुम्ही मानितच नसते. आमदार काय नरक पुण्य स्वर्ग माते तुम्ही नीट नाही मारणार गाड्या बॅठे. हो एक दिवशी आमचाच मास्तर एखादा अतिरिक्त होणार आहे आणि हे मंत्रालय तिथं समोर तो उडून टाकणार ते माझ्यासारखं येडं येईन. एक दिवशी टेन्शन मध्ये काहीतरी करीना देईन ढिसक्या उडून. कारण का ते राय नाही माझ्यासारखा माणूस ते अहो सर मी आक्रमक कोण होतो, काहीच राहिलं नाही ना. काय राहिलं आयुष्यात आमच्या. अंकावर पाळायचं 7 वर्ष पाळलं ना. 7-12वी झाल्यापासून या काही टपरीपशी कधी आयुष्यात उभा नाही, कधी कोणते पान सुपारीचं व्यसन नाही. अरे फक्त लेकर 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 सातत्याने तेच फक्त शाळा विद्यार्थी पुस्तक, शाळा विद्यार्थी पुस्तक, याच्या पलीकडे काहीच नाही आमच्या आयुष्यामध्ये. आणि तरी सुद्धा तू काय करत नाही, आदान देत नाही, काय म्हणावा याला. म्हणून बांधवांनो आता शेवटचा हात जोडून विनंती करतोय तुम्हाला, आता परत तुमच्यासाठी तुम्हाला झटकावं लागेल. 9,000 अपात्र शाळा इथं या, मुख्याध्यापकाला मनात चल, नाही तर इथं तूच बस, मला माझ्यासाठी लढायचंय, काही घाबरू नका. आता आपण सगळे एकत्र आलेलो आहे. कोणत्याही संस्था चालकांनी कोणत्याही मुख्याध्यापकाने तुमच्यावर अन्याय केला, केपी पाटील सर असेल, कुलकर्णी सर असेल, खैरे सर असेल, जगदाळे सर असेल, ठाकूर सर असेल, निहाताई गवळे असेल, शुभांगी ताई असेल, या सर्व
मर्दमाळांना फोन करा, तुमच्यासाठी ते तुमच्या शाळात येतील. पण तुम्ही आझाद मैदानावर पाहिजे. तुम्ही आझाद मैदानावर पाहिजे तो होईल. तुम्हाला असं वाटतं की लढाई झाली, आता अधिवेशनात काय भेटणार आहे, चला जाऊन द्या पुढे जाता. आता तर लढाई सुरू झाली यांची. आता कळलं ना आपल्याला. आता हे पेटलेलं आहे ना, लोहा गरम है, जिसको चाहिए उसने हातोडा मारना चाहिए. गरम झालेला आहे लोहा, हातोडा मारा आणि न्याय मिळवा. हे कोण येणार नाही आता. ते खैरेसरला सुद्धा कळून चुकलंय की काही नाही, मीच मला मारायला लागतं, मला डोकं आपटून घ्यायला लागतं, मला धरणात उडी मारा लागती, मलाच आमदारून उडी मारा लागती. मुंबईत फिरू देत नाही त्यांना, कुठं शक्य नाही ते. याच्यासाठी शांततेत आक्रमक. आणि आक्रमक का लावलं रावे. अरे आक्रमक व्हायला इथं संख्या पाहिजे ना. मुंबई हा सेन्सिटिव्ह झोन आहे. 144 आचारसंहिता लागू आहे. काय काय आक्रमक होणे म्हणजे काय काय म्हणायचं तुम्हाला. स्वतःला जाळून घेणे, विष पिऊन मरणे, रस्ता रोको कसं कसं करणार, किती लोकात करणार. त्यासाठी पाहिजे 60,000 लोक जमा ना. कशी टर फाटती सगळ्याची सरकारची. अरे होऊन येते ते. ज्यावेळेस 10,000 मोहाफ होता, कोणता मंत्री राहिला इथे यायचा. हे आंदोलनाचं यश आहे. प्रत्येक मंत्री इथं आला, तुम्हाला आश्वासन दिले. कधी झालं होतं असं शिक्षण मंत्री, कधी आलं कोणत्या आंदोलनात. मग तुम्ही कशाला म्हणता की तुम्हाला शिकता. इतके दिवस आंदोलन असतं का. ते भरती व्हायला कोण तयार आहे. होता का तुम्ही. म्हणजे महात्मा गांधी होणच मिळावं लागेल ना. कधी थोडं गरम, कधी नरम. आणि ते दिला ते सुभाषित नव्हतं का, काले मृत्यू भवती काले भवती दारुणा. जो व्यक्ती योग्य वेळेला कठीण होतो आणि योग्य वेळेला मऊ होतो, तो यशस्वी होतो. म्हणजे आक्रमक झालं का लगेच जला टाकणार, आंदोलन मोडीत. तुम्ही पळून नाही जायचे का. त्या दिवशी वर्षताईच्या बंगल्यावर जायचं होतं की लोक आले होते सोबत. आले तर पळून चालले होते इकडं तिकडं. आणि उद्या जर म्हणजे तुम्ही चला आपण समुद्रात उड्या मारू, किती येतात रे. आक्रमक होणं म्हणजे काय. आक्रमक होऊन संयम ठेवावा लागेल. संयमाचं आणि अभ्यासपूर्ण नियोजनाचं धार वेगळी असते. आणि आपण आक्रमक होऊन ते अनुदान खायचंय ना, आपल्याला मिळवायचंय ना कुटुंबाला. ते लेकर बाळ कोणी सांभाळायचे. मला सुद्धा नाही वाटायचं की आता काहीतरी करतोच. पण हे सगळ्यांनी ज्येष्ठ लोकांना मला समजून सांगितलं की तुम्ही गेल्यावर मागं तुमचे जे लेकर बाळ आहे छोटे, यांना कोण सांभाळेल. मग त्याच्यासाठी आपल्याला आझाद मैदानावर ठाण मांडून बसायचंय. ठाण म्हणजे ठाण. शेअर तर केलं की नाही तुम्ही काय माहिती. माझा घात ओगवते पण आज मी शेअर करायचं सांगून गेलो. तुम्हाला जर काही वाटत असतं नाही जास्त संदेश लोकांपर्यंत जावा, हे माझं ऐकून यावा. कारण हे आमदार खासदार मंत्री मला अनुभव आला. आता लई पार खूप अनुभव आला. उगं ते टोपे साहेबांसारखा एखादा देव माणूस असतो, त्याला आशा असते की आपण काहीतरी करावं. सायरा वैरा बिचारा अख्ख्या कोणामध्ये तिने स्वतःच पार काही ठेवलं नाही. आई आजारी असताना सुद्धा गेला. असा नेमका शिक्षण मंत्री आपल्याला लाभला नाही. तर शिक्षण मंत्री असते ती नक्की आपले प्रश्न सोडले असते. ते त्यांचं खातं सांभाळते. सगळ्यात नालायक घ्या म्हणत नाही. पण हे पोस्टर बॉयला नाही, आज शक्यच नाही. काय मंत्री होते मायाला जीव देईन मी. आपला जीव मंत्री आला तो. हो तिथंच पिटून देईन त्याला मी. ज्या दिवशी तो मंत्री त्या दिवशी घासकेटच त्याच्या अंगावर. हो काय नाही अटक केलीच करा ना. तिने आणि त्याला त्यांना करू अटक. तिने जी आर काढून आम्हाला पार लगे थुका लावला, त्याला नका अटक करू. तिने पार भाषण सांगितलं उद्या शपथ घेणार नाही, त्यांना नका करू अटक. आम्हालाच करा, आमच्या मागं लागा. जो गरीब आहे ना त्याला. पण आता ते नाही. आता माझ्या मागे 60,000 बांधव आहे. हो नक्कीच कायद्याने आणणार, कायदे मिळवणार. भीक नको, हक्क हवाय 100% चाच. पाहतो ते कसं भेटत नाही. आमच्या समोर एकच उद्देश आहे आता, एकच लक्ष 100% अनुदान. दुसरं लक्ष नाही. म्हणून सगळ्यांनी तेच शाळा बिळा बंद करा. त्यांना म्हणा आता 10वीची परीक्षा तुम्ही घ्या, 12वीची तुम्ही घ्या, आणि पेपर तुम्ही तपासा. विक्रम कळेल द्या गट्टा. अख्ख्या मराठवाड्याचा आदर्श शिक्षक आमदार पोस्टर बॉईज काहीच कामं नाही. दिन काटराव हे तपास म्हणा आता पेपर तूच.
हे आमदारांचं चुकतं. मी म्हणत नाही बरं का मुख्यमंत्र्यांना नाही माहितीच नाही प्रश्न. त्या बिचाराला काय माहिती, आताच नवीन मुख्यमंत्री झाले, घोषित काय किती शाळा आल्या किती शाळा गेला. शाळा तर यांच्याच आहे ना, यांनाच सगळं माहिती आहे. पण ते काय करते, झोपीचं ते काय म्हणतात ना की झोपेला जाग करता येतं, पण ते झोपीचं सोंग घेणारा काही करता येत नाही. याला होमपेडा खाण्याचं कारण करायला लागले. ते सांगायचा मुद्दा एवढाच की पात्र शाळे अपात्र शाळेला धोका द्यायला आहे. अघोषितचं भविष्य तुमच्याच हातात आहे. तुम्ही जर इथं बहुसंख्येने आले तर निधी सह मिळेल, नाही तर भेटणार नाही. मी एकटाच होतो. तुम्ही म्हणता ना अघोषित मग कोण नाही लय मोठे माझ्या मग राहा बरं चांगले 32,000 म्हणते खैरे सर, तर मग का नाही येत? ते बिचारे ज्युनियर कॉलेजचेच बहुसंख्य शिक्षक असतात तिथं सातत्याने, कारण त्यांना भेटलेलं नाही ना आजपर्यंत. आपल्या बरोबरचे शाळेतले बांधव येते, कसं वाटत असेल त्यांना वाईट की 4 वर्ष मी शाळा शिकवतो, तुमच्या पुढे वर्गापेक्षा वर्ग आमच्या 11-12वीचे असते, आणि आज ते बिचारे किती वर्षापासून आणि असं करतात. ते बांधव जास्त आहे मैदानावरती. म्हणून मला हात जोडून विनंती आहे की सगळी मला आपण करून कोणा कमी नाही लेखायचे, आपण आलं पाहिजे, यावं लागेल. तुम्ही तुमच्या जीवनाच्या पण बांधणार नाही.